सो गाईज नमस्कार. आता आम्ही चाललो आहे रत्नागिरी सिटीला आणि आता वाजले आहे 4:15. अजून आम्ही जेवलो नाही. आम्ही नुसतं खेळत राहिलो. मग आंघोळ केल्यानंतर आम्ही आता सॉरी ते आम्ही आता दीप करू. राहू द्या आम्ही दीप करू आता. त्याच्यानंतर फ्रेंड्स आलो, फोटोज काढले चांगल्यापैकी आणि ते फोटोज काढत आम्ही लावले अर्धा पाऊण तास. नाही 15 मिनिटं कपडे घालायला अर्धा तास. अर्धा मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो. आम्ही पहिलं खेळलो जे आता तुम्ही टाकेल थोडी क्लिप मी फास्ट मध्ये टाकेल. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो. आता 4 वाजलेत, 4:15. अजून आम्ही दुपारचं जेवलो नाहीये. आता आम्ही जेवायला चाललेलो आहे. आता भूक लागली. आमचा फिट चेक. आता भूक लागली. आमचा फिट चेक आजचा आणि आमचा आता माझा चेक केला. त्यांचा चेक करा हळू. चला. So guys, let's see you in the next vlog. Stay tuned. Bye bye. नेक्स्ट ब्लॉग नाही, ब्लॉग चालू आहे. दुसरा End पण चालूच आहे. चष्मा माझा आहे. हा तो कालचा एंड केला मी त्याचा काही. हे चला. तर मग आम्ही आता निघतोय. तर मग तुम्हाला आता जाता आता कसा जाता हे तुम्हाला सांगतो. तोपर्यंत जरा थांबा 2 मिनिट. आता तुम्ही बघत असाल हे बघा आमचा अण्णा अरे बेगारे मित्रांनो माझ्या केसांना खूप मिस करतोय. मी तुम्हाला ह्यांचा फोटो दाखवतो नॉर्मल असल्या. तिला मिस आम्ही ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला ह्याचा फोटो दाखवतो. बघा मग कसं वाटतं तो. माझं पण गाईस आम्ही तिरुपतीला जाऊन आमचे जे बघा हा मोठा भाऊ जेवढा छोटा दिसतो आणि हा छोटा भाऊ जेवढा मोठा दिसतो. झुमच केला मी. चला गरम व्हायला लागलो. चला पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे जेव्हा रत्नागिरी सिटीला. तर मग रत्नागिरी सिटी बघा, फिट चेक बघा, पूर्ण ब्लॉगिंग झालेली आहे. मित्रांनो आम्हाला आम्ही इथे खायला आलो होतो. संध्याकाळच्या 5 आम्ही जेवण करायला आलो आणि येऊन कळालं आम्हाला की जे काही आम्ही खाणं होतं ते बंद झालं. ते झोपलेले गेलेत आणि आम्ही आता उठतोय. आता बघा ते दुसरं ठिकाण आहे. 4 वाजता जेवतोय. 4 नाही 5 वाजता सॉरी येत्या 5 वाजता. माणसासाठी बघायला लागले. आंबे दाखव. आंबे रत्नागिरीचे हापूस. मी आणि थांबार आज दोघांनी फिट चेक बघा. मी काय वाट आणि जे ह्याचा रोमॅन्स बघा. रोमॅन्स. सो गाईस आमचा आता खाऊन झाला आहे. सो ठीक होतं आमचं. एवढं काय मला आवडलं म्हणजे चपाती चिकन चांगलं होता. भातच होता. 2 पॉईंट्स आम्हाला कव्हर करायचे आज. एक आहे टिबा पॉईंट आणि एक टिबा राजवाडा. आता त्याच्यासाठी आम्ही आता वर डेपोसाठी चाललो आहे. आता मग आम्हाला खूप चालायचं आहे बेसिकली. आणि ह्यांना आता मी 5 मिनटं बोलता स्कॅम करेल त्यांची. काय वाटतं करू काय नाही काय स्कॅम नाही. 15 मिनटं लागणार मॅक्स टू मॅक्स. थोडंसं चालेल पचून जाईल ना आमचं पोटातलं पण. आणि मित्रांनो ऐका जर 15 लग्न नाही मग तुमचा सरच नाही राहणार इथे. हो नाही मी यांना आता बरोबर घेऊन जातो. टेन्शन नको घ्या. हरवलं तर जिवंत घेऊन जातो बस झालं.
अरे, मला- तुमच्यासाठी फक्त एक सीन कट काय कळालं नाही आम्हाला. माझा ब्लॉग मी ह्याला दिला करा 10 मिनिटासाठी. माझा थोडा मूड ऑफ. तर मग मित्रांनो आता आम्ही ब्लॉग आता फोटो काढून आलोय. आता मेन जागेला जाणार आहे. आता आम्ही फक्त शिव्या पॉइंट मध्ये होतो. आम्ही एवढे फोटो काढले यांचा ऐकून नका, मी सांगतो. आता आम्ही टिबा पॉईंटला आलेलो आहे. तर मग एवढा एक स्पॉट भेटला की सगळे फोटो काढत बसले. आता काय माहिती हे लोक गार्डन आहे बघ. आता शूट केला आम्ही. गाईज टिबा पॉईंट बघायचं तुम्हाला. एक मिनिट थांबा, सिनेमॅटिक मध्ये दाखवू. तर मग तिथे आता आम्ही आलेलो तिबा पॉईंट ना. तर त्या तिबा पॉईंटचा खाली पडेल असं निसर्ग तुम्ही बघू शकता. सिनेमॅटिक वॉटर टाकतो. तर मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे. इथे एक अंडरग्राऊंड मध्ये पण एक हे आहे काहीतरी असं त्याचा इतिहास वगैरे सांगितलं. खूप लेट सांगितलंय. तर आम्ही आता बघत आलो. तुम्ही पण चालू आज आम्ही एकच पॉईंट भेटला. एक टिबा पॉईंट आणि आता सीन काय कारण आम्ही आमचा एक स्पॉट झाला. तर आता तो स्पॉट आम्ही दुसरा कॅन्सल केला कारण की खूप रात्र आली. ह्यांनी एवढे एडिट केले ना, फोटो काढायला थांबले ना की आता टाईमच नाही. तर मग आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि घरी जायला आता आम्ही 20 रुपये खर्च नाही करतापेक्षा आम्ही आता चालू झाला मग तिथून आम्ही रिक्षा 20 रुपये वाचवले. 20 रुपये एवढे चिंतीगिरी करू नका, सांगू नका एवढे. हे असं सांगायचं नसतं मला. एक नंबर काका लय भारी बोललेले. काका म्हणतात ते 20 रुपये वाचले, खूप लय वाचवले. डायरेक्ट इथले पोलीस ऑफिसर बोलायला लागले. बट मजा. मित्रांनो आम्ही यांच्याकडनं ज्यूस पिलेला आहे आता. कोल्ड कॉफी पकडेल ना. कॉफी वगैरे आम्ही पिली. खूप मस्त होतं. स्टॉल छोटाच आहे पण आम्हाला खूप आवडला कारण की हे का आवडलं तुम्हाला सांगा. स्पॉन्सर्ड. हे काका येते. काका नमस्कार बोला. नमस्कार काकांना. नमस्कार बोला की बोला काहीतरी.
बादशाह काका बस काका थोडे शाळेत झाले शाळेत झाले आता आम्ही झालो चला guys, काकांनी थोडं डिस्काउंट दिलं. डिस्काउंट दिलं पैसे वाचतायत. आम्हाला डिस्काउंट दिल्यामुळे आम्ही विचार केला की त्यांना जे पण याच्यावर ब्लॉग बघतात जे पण कोकणाला येते किंवा रत्नागिरी येतील ते इथं व्हिजिट करा. तिबा पॉईंटच्या तिबा just पॉईंटच्या मागे. Like तुम्ही टर्नला जाल तिथलं बाप आहे बजेट फ्रेंडली गाईज, बजेट फ्रेंडली. बजेट फ्रेंडली आहे. आणि ओरिओ आता तुम्हाला एकच सांगतो की ओरिओ मिल्कशेक आपल्या मुंबईमध्ये 80-90 रुपयामध्ये घेतात चेंबूरला हा 100 आणि इथे 40 रुपयाला बोलला फक्त आणि सेम टेस्ट आणि कोल्ड कॉफी पण 30 रुपयाला फक्त 30 रुपयाला आणि सेम मीन्स सेम मजा आली मजा आली गाईज. आणि सीन काय झाला आमचे 2 मित्र असे मस्ती पळाले मारायला एकमेकाला आणि ते एवढं पुढे गेले की आम्ही पाटणा आलो आणि आम्ही या हे स्पॉट बघितलं आणि आम्ही मस्त दोन कॉफी 2 कोल्ड कॉफी 2 ओरिओ शेक्स गाईज. मजा आम्हाला आली. मजा आली आणि ते दोघं अजून नाही आले तर आम्ही आता आता रिक्षा आमची स्टँडला energy आली, आम्ही रिफ्रेश झालोय खूप. मित्रांनो आपल्याला धमकी देतोय समोर धमकी देतोय आता भांडणं होणार आहेत जोरात भांडणं होणार आहेत. आता आम्ही लेट झाला आम्हाला घरी यायला तर मग आम्ही आता बसलोय कसं माहिती का हे बघा याच्या मांडीवर मला खूप पुढे मला खूप दुःख होतं. गाईज आम्ही आता डोंगराच्या खालीपर्यंत पोहोचलोय आता थांबा 1 मिनिट तुम्हाला दिसत नसेल हे लावून द्या. आता आम्ही पोहोचलेलो आहे. आता इकडून वर जायचं हे हा रस्ता सुनसान रात्री रत्नागिरीमध्ये 9:30 वाजता आम्ही चालतोय कशाला माहित नाही गाडी नाही आता गाडीनं रिक्षाने आलो आम्ही आमच्याकडे गाडी असून सुद्धा आम्ही गाडीने ट्रॅव्हल करत नाही कारण गाडी थोडी खराब आहे. एक गाडी आता बघू 2 दिवसांनी गाडी भेटेल बुक करू आम्ही बुक केली गाडी त्यात येईल. गाईज स्टे ट्यून्ड फॉर टुनाइट गाईज. आज मजा आने वाला है. हे मी काय बोलतोय डोंगरा काय सीन बिबट्या हा बिबट्या कुत्रे असतात आणि आपलं काय ते स्कॉर्पियन स्कॉर्पियन खेकडा बिच्छू रस्ता खूप मोठा आहे गाईस. आमचा प्लॅन चालला की स्वतः समोरला घाबरायचं थोडंसं मस्तीमध्ये एवढं नाही थोडं जरा भूताना घाबरतो. ट्रॅकच वाटतं मेंढे ट्रॅक आहे ना डोंगरावर आहे ना समुद्र बाजूला आहे समुद्र किनारी बाजूला गाव आहे. गावाचं नाव काय रे गावाचं नाव काय साडा मिरा आनंद असं गाव आहे. तर मग जरा थोडं डोंगरावर गाव आहे इथे तर एवढं काय हॉरर सारखं सीन नाही इथे रत्नागिरी असं एवढा हॉरर नाही यांची सगळ्यांची फाटून निघेल काय बघितलं तर आपल्याला काय आपला सातारचा माणूस आहे आपण घाबरायला सीन नाही बघितलं तसं कोण मग घाबरेल पण ॲट द एंड मावळा आहे मी गाईज. मावळ्यांना कधी गावत नाही छत्रपती शिवाजी महाराज की काय. आता मी तिथं डेडलीस्ट टर्न आहे इथला हा सर्व हे बघा टर्निंगसाठी रोड एवढा मोठा आहे ना की याचा दम लागतोय रे कंपल्सरी चालायला पण दम लागतो कारण की एक एवढा मस्त वाटतंय ना एवढ्या अंधारात आणि मग हे बघा सुमसाम रस्ता. अरे वा मित्रांनो रात्रीचे 9 वाजून गेले सगळं सांगितलं तर राहू दे 10 वाजता आले 10. ऐक तरी कोण दहा. कोणाचा आता पता नाही आणि आम्ही ते रस्त्यावर भटकतोय माहित नाही का आणि समोर लॅपला विला दिसतंय. हे माझा बारका बोळा बारका पोरक्या तो टॉर्च आहे हातामध्ये जय आली मलाच बघतोय. जय आली आता आम्ही घरी आलो माझ्या खूप आली. फॅमिली आम्हाला बघते. आता पण खूप मजा नाही रे आम्ही VIP वाटते. आज रात्री आम्ही नक्की दाखवू काय होणार रात्री. एक कुत्रा पण आला गाईस. आता दादा करतो आला आता चांगला रोड आला चलो गाईस खतम. आता घर आलो आपण रात्री काय हा बाकडा आहे रे तो बसू इथं हा. आता ते इथं बसू अजून ब्लॉग संपणार नाही खूप अजून टाईम आहे बघू एडिटर मीच आहे बघू काय काय कट करायचं त्याला आम्ही पोहोचलो. हे समोरचं घर समोर चला भेटू. हाय गाईस आता वाजले 12:30 चर्चा आता पतावर नाहीये आता त्याशी सगळे झोपले सगळेजण स्टोरी करतायत. तो मुलगा इथे कालचे ब्लॉग्स एडिट करतोय. हे दोघे जण मोबाईल बिझी आहेत स्टोरी टाकायला. आम्ही आता ब्लॉग बनवून सांगतोय आम्ही इथे पण ते आजचे 3 स्पॉट सांग. लाईट हाऊस आहे आणि अजून एक मांडवी बीच आहे. सो हे 2 स्पॉट तर जवळच आहेत तिथे आम्हाला चालायचं आहे.
अभी थोड्या वेळाने डिबेट चालू होणार आहे, काय जवळ आहे काय लांब आहे. सो स्टे ट्यून फॉर इट गाइस. चलो बाय बाय. इस तरह अपना ब्लॉग एंड करते हैं, आपको मिलेंगे बाद में. स्टे ट्यून.